नमस्कार, मी अमरीन खान. औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती. मंत्री झाल्यानंतर वसतिगृहास भेट देताच शिरसाटांनी 5 कोटी रुपये देण्याचे दिले होते आश्वासन. शिवसेना नेते अंबादास दानवेंनी शिरसाटांना करून दिले वाद्याचे स्मरण. तोतिया महिला IAS वर पाकिस्तानसाठी हेरगिरीचा संशय. शहर पोलीस व IB कडून सर्व दिशेने चौकशी तपास सुरू. महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याच्या शक्यतेमुळे एकंदर परिस्थिती एकनाथ शिंदेच्या कानावर घालणार, जंजाळांनी केले स्पष्ट. SDPIच्या उर्दू भाषेतील नाम फलकाच्या मागणी प्रकरणात संजय केरळकरांनी दिली आपली प्रतिक्रिया. समर्थनगरतील गांधी भवनमध्ये अंगणवाडी कर्मचारी व आयटक कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न. खुलताबाद नगरपालिका निवडणूक होणार अटीतटीची. अपक्षामुळे पक्ष अडचणीत येण्याचा अंदाज. संविधानाच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त सर्वत्र उत्सव साजरी होत असताना संविधान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात निघली पाल. 28 विद्यार्थी विषबाधेमुळे रुग्णालयात दाखल. तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुदखेड येथे संविधान दिन प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरा. 27 नोव्हेंबर दुग्ध दिवस निमित्ताने रहमानिया कॉलनीतील मनपा शाळेत दुग्ध दिवस साजरी करीत माहितीसह दूध व दुग्धजन्य पदार्थ विद्यार्थ्यांना करण्यात आले वाटप. शहरात मोटरसायकल चोरीचा धमाका घालणाऱ्या 3 आरोपींच्या जवाहरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या. आरोपिताच्या ताब्यातून बुलेट, युनिकॉर्न, बर्गमॅन, सुझुकीसह 14 महागड्या मोटरसायकल असा 8,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा तात्काळ पुरवण्याबाबतच्या मागणीकरिता AISFच्या वतीने करण्यात आले आंदोलन. उमेद पोर्टल वेबसाईटच्या कासव गतीने महाराष्ट्र वक्फ बोर्ड प्रॉपर्टी अपलोड करण्यात येत आहेत अनेक अडचणी. डिजिटल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशाल राठोड यांचा डिजिटल कॉन्ट्रीब्युशन पुरस्काराने करण्यात आला सन्मान.